आपल्या अंतःकरणातल्या आपल्या मनातले सगळे विकार, राग, द्वेष, मोह, मत्सर, दंभ, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पूर्ण काय होऊन जातात माणसाच्या मनामधून निघून जातात, तेव्हा त्या माणसाचं पर्यावसान कशामध्ये होते? भगवान मध्ये होते. आणि त्याला सामीदेव म्हणतो आपल्या साध्या भाषेमध्ये. मग त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धो. म्हणजे जे लोक सम्यक संबुद्ध झाले, जे लोक भगवान झाले, जे लोक बोधी संपन्न झाले, जे लोक शुद्ध झाले, बुद्ध झाले, अहंत झाले, अशा सगळ्या लोकांना काय करताय? मी शरण जात आहे. आणि ही गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये लोकांसमोर ठेवली होती की त्यांनी स्वतःचं अस्तित्व कमी करून घेतलं आणि ज्ञानाचं अस्तित्व त्यांनी प्रामुख्याने दिलं. बरोबर आहे. त्या लोकांना आता काही काही लोक आजच्या जमान्यामध्ये असे संत आहे की संत आहे म्हणता येत नाही, ते संत नाहीच असतील, परंतु ते लोक स्वतः संत बनतात, स्वतःच्याच मिरवणुका काढतात, आपल्या डोळ्यासमोर आपल्याच मिरवणुका पाहतात आणि आपल्या लोकांना आपल्या जिल्ह्यात तसं करायला सुद्धा सांगतात. काही दिवस दुकानदारी चालते, नंतर मग पुढे जाऊन बघते, ते काही सांगायची इथं गरज नाहीये. परंतु मूळ तत्वावर जर आपण अशा पद्धतीने जर काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. म्हणून महाराजांनी सांगितलं की गुरु नव्हे हाडा मासाचा म्हणजे काय? हा तो मनुष्य दिसते. हा जो पंचमहाभूताचं शरीर आहे. पंचमहाभूत म्हणजे काय? आग, तेज, वायू, पृथ्वी, आकाश याच्यामुळे आपला शरीर बनलेला आहे. ज्या दिवशी आपण मरून जाऊ, म्हणून तर मग याच्या आधारे चैतन्य शक्ती आहे, याच्या आधारे जी ऊर्जा आहे, जी प्राण शक्ती आहे, जी आत्मशक्ती आहे, ती शक्ती निघून जाईल. त्या दिवशी या शरीराचं काम संपलं म्हणजे काय? पंचमहाभूताचं नव्हतं, पंचमहाभूतामध्ये काय झालं? विलीन झालं. आणि निसर्गाच्या प्रक्रिया विज्ञानामध्ये सगळं सिद्ध झालेल्या आहे. त्या विषयामध्ये आपण जाणार नाही, आता तो विषय पुन्हा वेगळा आहे, पुन्हा एकदम भेटतो तो विषय घेऊन देईल. या विषयामध्ये एवढा जबरदस्त हा विषय आहे विज्ञानाचा आणि निसर्गाचा की हे पंचमहाभूत सुद्धा एकामेकामध्ये कसे खेळतात, ते कसे एकामेकामध्ये परिवर्तन होतात. ठीक आहे. याही सगळ्या गोष्टी आपण पाहतो. स्थूल आहे, सूक्ष्मतर आहे, सूक्ष्मतम आहे, जे डोळ्याला दिसत नाही त्याच्या पलीकडची ऊर्जा शक्ती या निसर्गामध्ये काम करून राहिली, जी आम्ही पाहू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की पंचमहाभूताचं शरीर आहे, हे पंचमहाभूतामध्ये काय होणार आहे? विलीन होणार आहे. जसं मडक्यामध्ये पाणी असते आणि ते मडकं फुटल्यानंतर काय होईल? पाणी पाण्यामध्ये विलीन होऊन जाईल. मडकं काय आहे? ठोस आहे, माती आहे, मातीमध्ये विलीन होऊन जाईल. मग हे जे पंचमहाभूताचं शरीर आहे, कोणी आता गाडून टाकते, कोणी पेटून टाकते, तर पंचमहाभूताचं याच्यामध्ये पाते आहे. स्थूल शरीर आहे, हे कशाचं लक्षण आहे? पृथ्वी. बरोबर आहे. पृथ्वी तत्व आहे याच्यामध्ये. मग याच्यामध्ये उष्णता आहे ना, आपल्या शरीराची उष्णता जास्त आहे हवामानापेक्षा, त्याच्यामध्ये उष्णतेचं आहे. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? कशाचं लक्षण आहे? तेज. बरोबर आहे. म्हणजे अग्नीचं लक्षण आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही उतल पुतल आहे, प्रवाह आहे, रक्त आहे, पाणी आहे, हे सगळं वाहत आहे, द्रवरूप आहे. द्रवरूप आहे म्हणजे काय आहे? ते आप आहे, म्हणजे पाणी आहे. ठीक आहे. याच्या अंदर जे खाली जागा आहे, ते खाली जागेमध्ये काय आहे? हवा आहे. त्याला मी काय म्हणतो? पोकळी म्हणतो. ते काय आहे? आकाश आहे. अशा पद्धतीने पृथ्वी, आप, वायू, तेज हे सगळं आहे. प्राण प्रवाह आहे. प्राण कशामुळे वाहतो? वायूमुळे वाहतो. बरेचशे लोकांना डॉक्टर पैसे त्या दिवशी नाही म्हणे काय इथं दुखते म्हणे. इथं दुखते म्हणजे काय? तुमचा तो वायू आहे, तो वायू चेकअप झाला आणि तो वायू चेकअप झाल्यामुळे इथं येऊन काय झाला? तो जाम झाला. आता तो त्या भागामध्ये काय देतो? तुम्हाला त्रास देतो. कधी इथं दुखते, कधी इथं दुखते, कधी इथं दुखते. काय दुखते? कारण की आमचे मन बरोबर साफ नाही आहे, पोट बरोबर साफ नाही आहे आणि त्याच्यामुळे शरीर काय बरोबर साफ राहत नाही. मग तो वायू आडवा तिडवा कसाही चालते, तो जसा चालला पाहिजे तसा चालत नाही. आणि म्हणून तसा चालला पाहिजे. ठीक आहे. तो योग्य पद्धतीने चालला पाहिजे. म्हणून गुरुदेव स्वमनाचं तत्वज्ञान आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर रोज सकाळी 4:30 वाजता उठाल तर सकाळी 4:30 वाजता 4 वाजता उठतो. हा कशाचा पिरियड आहे? हा अपान वायूचा पिरियड आहे. ज्यावेळी जो बसतो त्याचा अपान वायू बरोबर साफ होऊन जाते, त्याचा पोट बरोबर साफ होते. हा निसर्गाचा नियम आहे. आणि मग जसा जसा सूर्य वरती येते, अपान वायूचा जो कालक्षेत्र आहे, हा क्षेत्र काय होऊन जाते? संपून जाते. त्याच्यानंतर त्यांचे पोट बरोबर साफ होत नाही. म्हणून काही काही लोक तुम्ही पाहिले का? आता तिथं सांगायला नाही पाहिजे, पण बरेचसे लोक आहेत काही काय जण चहा पिल्याशिवाय साफ होत नाही, कुणी मध्ये बिडी घेतल्याशिवाय साफ होत नाही. प्रत्येकाची अलग अलग डिमांड असते. त्याला ती गोष्ट पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा काही बरोबर साफ होत नाही. काऊन साफ होत नाही? कारण की तो नियमामध्ये नाहीये.
म्हणून साधू संतांचे नियम सांगितलेले आहेत. हे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पहा, तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहा, तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पहा, किंवा मग तुम्ही या प्रकृतीच्या निसर्गाच्या दृष्टिकोनातून पहा. सगळ्या दृष्टिकोनातून ते बरोबर फिट बसते आणि ते एकच बसते सर्व. तर हे पंचमहाभूताचं शरीर या पंचमहाभूतापासून बनलेलं असल्यामुळे ते त्याच्यामध्ये काय होऊन जाते, विलीन होऊन जाते. म्हणून या पंचमहाभूताच्या शरीराला आपल्याला गुरु संबोधण्याची काही गरज नाही आहे. ते प्रतिमा आहे. त्या प्रतिमेच्या माध्यमातून, त्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही काय होतो, ज्ञान संपन्न होतो. तुकोजी महाराज गुरु नाही आहे. तुकोजी महाराजांच्या माध्यमातून या जगासाठी, या समाजासाठी जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही चालू तरच आमचा उद्धार होणार आहे, अन्यथा उद्धार होणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, न होत गुरुची पूजा गुरुची गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुची भाळ घालून या. पूजा गुरुची होते वचनी त्यांचे भावना, तैसेच जगी वागेल जरी प्राण जाई क्षणा. हार टिके गुलाल बुक्का माळा घातल्याने गुरुची जी पूजा करता येत नाही. पूजा गुरुची होत असे वचनी त्यांची भावना, तैसेच जगी वागेल जरी प्राणदायी क्षणा. की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणे म्हणजेच काय आहे, त्यांची खरी पूजा आहे. आता ही पूजा कोणताही व्यक्ती, कोणताही महापुरुष जेव्हा आपल्या जीवनामध्ये सांगतो, तो जर खरा असेल, सत्य असेल आणि त्या बोधप्रत स्थितीला पोहोचलेला असेल तर त्याचं विधानामध्ये डिफरन्स भेटणार नाही, अलग अलग भेटणार नाही. त्याचं सत्य मान्य